पांडाभाऊ दिसतात आणि त्यांच्या हातून ही लाल मातेची सेवा घडत आहे। धन्यवाद। हो हो शाबास शाबास कौतुक आणि कसब छोट्या पैलवानांचं। वाजंत्री मंडळी हलगीवाले आपल्यासाठी अक्षय गवारी दादा यांच्याकडनं 500 रुपये इनाम आलेला आहे। वा वा वा। आणि या कुस्तीसाठी कैलासवासी विक्रम पारकी यांच्या स्मरणार्थ भाजपा युवा नेते नवनाथ भाऊ पारकी, सूरज तानाजी पारकी यांच्याकडून रोख 10,000 रुपये इनाम या कुस्तीवरती आलेला आहे। धन्यवाद। राम प्रशांत पारके यांच्याकडनं 5,500। राजवीर ओझरकर आणि आदित्य परदेशी या ठिकाणी उलटी उडी मारणार आहेत। जरा त्यांना जागा द्या फोटोग्राफर। राजवीर उलटी उडी मारून घे। ग्रामस्थ सुद्धा आहेत। थांबा 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 पाहुणे खाली बसल्यानंतर थांबा। राजवीर आदित्य थांबा। आणि ज्यांच्या स्मरणार्थ गदा आहे त्यांच्या कुटुंबाचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन। दुःखद प्रसंगातून सावरून आपलं या ठिकाणी कुस्तीचं काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेतनं कुटुंबाने त्या ठिकाणी गदा ठेवली आणि खऱ्या अर्थानं हो फार मोठा दुःखाचा डोंगर खऱ्या अर्थानं कोसळला। विक्रम पारके पैलवानच्या घराण्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला। 4 डिसेंबर खऱ्या अर्थानं सर्वांनी जिम मध्ये व्यायाम करत असताना विक्रम पारके पैलवानचा अटॅकने निधन झालं आणि सलामी दिली जाते। नंबर 1 कुस्ती चालू होते। पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान हर्षल सदगीर। हर्षल सदगीर हा पैलवान हो शबास अगेन पुन्हा एकदा बघ वाह शबास कराटाळ्या। कशासाठी जगायचं आणि का राजवीर ओझरकर वा 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 बघ वाह आदित्य परदेशी वाह। आणि दोन्ही पैलवानांसाठी 500 रुपयाचं बक्षीस सुनील अण्णा बर्णे यांच्याकडून आणि त्याचबरोबर सभापती पांडुरंग भाऊ ओझरकर यांच्याकडून दोघांना 500 रुपये। रामभाऊ गवार यांच्याकडून दोघांना 500 रुपये। मानगावचे उपसरपंच रवी भाऊ बोडके यांच्याकडून दोघांना 500 रुपये। निलेश या ठिकाणी निलेश भोईर यांच्याकडून दोघांना 500। पांडाभाऊ कानेकर ग्राम विकास अधिकारी मदन शेलार भाऊसाहेब यांच्याकडून दोघांना 500। ओके ओके हा 2-2 किलो बदाम ब्याचं पैसे आलं। सर बदामावरनं आठवण आली हेच मैदान आहे पुणे जिल्ह्याला कुस्तीचा एक नवा पायंडा ज्या गावाने पाडला आणि कुस्तीला सुरुवात झाली। नंबर 1 ची कुस्ती चालू झाली। दोन्ही पायाला निकॅप लावलेला सिकंदर शेख मोहोळचा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला शाहू विजय गंगावेश वस्ताद विश्वास हरगोले यांचा पट्टा आहे आणि पैलवान हर्षल सदगीर कोंबाणे नावाचं गाव नगर जिल्ह्यात पण नाशिक जिल्ह्याकडून महाराष्ट्र केसरीला भाग घेऊन नाशिक जिल्ह्याला गदा मिळवून दिली। तर सिकंदर शेख सोलापूर जिल्ह्यातला वाशिम जिल्ह्याकडून भाग घेऊन वाशिम जिल्ह्याला गदा मिळवून दिली। अशी कुस्ती हर्षल सदगीर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन काकासाहेब पवार गोविंद तात्या पवार शरद पवार यांचा पट्टा आहे। आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला पहिली गदा मिळवून देणारा हा हर्षल सदगीर। नंतर पुढं आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला शिवराज राक्षे पैलवांनी 2 गदा मिळवून दिल्या। दादा शेळके पैलवांनी गदा मिळवून दिली। महेंद्र 2 वेळा उपमहाराष्ट्र केसरी झाला। आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचा किरण भगत पैलवान उपमहाराष्ट्र केसरी झाला। त्याचबरोबर विकी जाधव उपमहाराष्ट्र केसरी। 2009-10च्या कालखंडामध्ये काका पवार गोविंद तात्या पवार यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल निर्माण केलं आणि आदित्य परदेशी यांना
वसंतदादा बोडके तानाजी किसन पारखे यांच्या वतीने 1,000 रुपये आलेले आहे. शाबास शाबास. हे पहा कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री केल्याबद्दल, पैलवानांचा दैदिप्यमान इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवल्याबद्दल महान महाराष्ट्र केसरी दिलीप नाना भरणे यांचे मोठे बंधू सुनील अण्णा भरणे यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केचे आणि माझे सहकारी आंतरराष्ट्रीय पंच जिल्हा क्रीडा अधिकारी रायगडला म्हणून जे कार्यरत आहेत ते आमचे सहकारी संदीप वांजळे सर, दोघांसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. वांजळे सर धन्यवाद. तुमचं बक्षीस तिकडं पाठवून देतोय. चेतन हे बक्षीस वांजळे सरांना द्या. इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फरक आहे. वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं. त्याच्याबद्दल काय बोलायचं, कसं बोलायचं हे वटवावं लागतं. नंतर प्रेक्षकापुढं पटवावं लागतं. काय अंगलोट आलं तर मिटवावं लागतं. बोलणारा एकटा असतो, ऐकणारे ऑडिटर असतात. शब्द ही शस्त्र आहे. इथं आलेल्यापैकी कोण मुक्क नाही, सगळ्याला बोलता येतं. पण त्या खेळाबद्दल इतोमूत माहिती असावी लागते. तेव्हा कुस्ती या खेळाची कॉमेंट्री करता येते. इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात बराचसा जमीन आसमानचा फरक आहे. क्रिकेट सारखा खेळ कशामुळं पुढं आला? कॉमेंट्रीमुळं. नो बॉल कशाला म्हणायचं, वाईट बॉल कशाला म्हणायचं, सिक्स कसा असतो, फोर कसा असतो हे कॉमेंट्रीमुळं सर्वसामान्यांना माहिती झालं. मग हजारो वर्षांची परंपरा असलेला आपला कुस्ती खेळ जर कॉमेंट्रीची जोड दिली तर का पुढं येणार नाही हे जाणलं बापूसाहेब राडे या महाराष्ट्राचे पहिले कुस्ती निवेदक. त्यांची विचारधारणा पुढं शंकरांना पुजारी यांनी जपली. त्याच्यामध्ये ॲडव्हान्स काही गोष्टी आणल्या आणि त्यांच्या माध्यमातून अनेक निवेदक महाराष्ट्रामध्ये तयार झाले. खऱ्या अर्थानं मुखी कुस्ती ही कॉमेंट्रीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना माहिती पडली. पुढं 2016-17च्या कालखंडानंतर सोशल मीडिया आलं. कुस्तीचा प्रचार प्रसार फार मोठा झाला. कुस्तीला चांगले दिवस आले. 10 ते 15 वर्ष पैलवानकी केली, चांगला पैलवान झाला, आयुष्याचा पगार आणि फंड काढू शकतोय. ही वस्तुस्थिती आहे. पैलवान 500 रुपयाच्या जोडीतला असो, 5,000च्या असो, 50,000च्या असो, महिन्याला 25-30 हजार खर्च होतोय. ही वस्तुस्थिती आहे. विषय पैशाचा नाही, खऱ्या अर्थानं छंद, नाद जपण्याचा आणि जोपासण्याचा आहे. मग जे सांगितलं, आजचा तरुण व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टींच्या आरे गेलेला आहे. आजचा तरुण दिशाहीन झालेला आहे. आजच्या तरुणाला खऱ्या अर्थानं समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं हे जर कळलं आणि ह्याची शिकवण जर दिली असेल तर या लाल मातीनं कोण किती मोठा पैलवान होईल, कुणाची जोड किती मोठी होईल सांगता येत नाही. एका वर्गात 60-70 विद्यार्थी असतात. एखादा IPS होतो, एखादा कलेक्टर होतो. सगळेच IPS होत नाहीत, सगळे कलेक्टर होत नाहीत, सगळे क्लास 1 होत नाहीत. व्यक्ती तशी प्रवृत्ती असते. पण खऱ्या अर्थानं आज जर परिस्थिती पाहिली, एक वारकरी संप्रदाय आणि दुसरं कुस्ती, याच ठिकाणी गुरुचा आदर, समाजाचा आदर केला जातो. ही वस्तुस्थिती आहे. कारण महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे, पैलवानांची भूमी आहे. डोक्याने चालतात ते म्हणत, अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत. या संतांच्या भूमीमध्ये, या शिवरायांच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं कुस्तीला फार मोठं वलय आहे. ओ ओ ओ कब्जा घेतला सिकंदरने. कुस्ती निकाली होणार आणि कुस्ती जोडणाराचं कौतुक आहे. हा, पब्लिक हटणार नाही. खरोखर अशक्य ते शक्य करून दाखवलेलं आहे मान ग्रामस्थांनी. सोपं नाही. सिकंदर आक्रमक झालेला आहे. ओ ओ अरे बाप रे, वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु. याला म्हणायचं कुस्ती. टाळ्या पाहिलं त्या. दिलाने धाडसाने लढणारी दोन्ही पोरं, हर्षद सदगीर, सिकंदर शेख. 2 वर्षानंतर हा मुकाबला चालू होतोय. याच्या अगोदर अनेक बार कुस्ती झालेली आहे. युट्यूबला सर्च करा. मी अनेक वेळा कॉमेंट्री या दोघांच्या कुस्तीवरती केलेली आहे. अशी महाराष्ट्रातली नावजिक आणि लवलौकिक मिळवणारी ही दोन्ही पोरं. हे पहा, लहान मुलं खाली सरका, लहान मुलं शांतता राखा. कुस्ती निकाली होणार आहे. कोण कमी नाही.
सर दोन्ही अतिशय तुल्यबळ पैलवान आहेत. बोला की. नवनाथ भाऊ पारखी भाजपा युवा नेते व सूरज तानाजी पारखी हा. यांच्याकडून चालू कुस्तीवरती 11,000 रुपये वा इनाम वा आहे. वा वा शाबास. कोपराचा घुटना मानेवती सिकंदरने ठेवलेला आहे. पैलवान जसा देहाचा असतो तसा दिलाचाही असावा लागतो. दिलाचा 6 चपात्या पैलवान. खातो, 2 म्हशीचं दूध पितो, हलवणी दिसतो तो पैलवान नव्हे. अखंड साधना आणि खडतर तपश्चर्या करावी लागते. रोज पहाटे 4 वाजल्यापासून लाल मातीच्या घामाने चिखल करावा लागतो. तेव्हा हे शक्य होत असतं. अशक्य ते शक्य करण्याची किमया ही पैलवानकडे असते. निश्चयाचा महामेरू भौतजनांसी दारो, अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमान योगी. श्रीमंत असून योगी होते म्हणून तर कवड्याची माळ होती गळ्यामध्ये आणि विरक्तीचं प्रतीक भगवान निशान. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. जगामध्ये कुठलीही गोष्ट असाध्य नाही, अशक्य नाही हे दाखवून दिलं. शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूंना बळ दिलं. लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळेने. शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते. येसाजी कंक, संभाजी गौजी कोंडाळकर, अनंता खर्चिले. शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय. पैलवान म्हणजे पैलवान. पैलवान म्हणजे काय. सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खुराक खाऊन साधू संतावणी राहून रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या वीरांना शूरांना पैलवान म्हणतात. गेले 14-15 वर्ष झालं दोन्ही पोरं कष्ट करतायत म्हणून आज हे दिवस आलेले आहेत. सिकंदर शेख आमच्या सोलापूर जिल्ह्यातला 500 रुपये 700 रुपयाला पंचाच्या मागं लावून सिकंदरची पंचाच्या मागं लावून अनेक वेळा कुस्ती लावली. गरीबाघरचं पोरगा आहे, त्याला विचारा. मी कुस्ती निवेदक युवराज केचे पहिल्यांदा त्या सिकंदरची 700 रुपयाला कुस्ती लावली होती. नजरत भरायला लागलं. फार मोठा पैलवान झाला आणि एकच्या डावाची पकड घेतोय सिकंदर. पण सदगीर आहे समोरचा, तोही काही कमीच नाही. हर्षद सदगीर. विनंती आहे खरोखर व्यासपीठावरनं कुस्ती दिसत सिकंदर नाही. शेख पैलवान महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कुस्ती लागलेली आहे. भोगावचं अधिवेशन झालं गेल्या वर्षी. त्या भोगावच्या अधिवेशनमध्ये सिकंदर शेख पैलवान महाराष्ट्र केसरी झाले. त्यानंतर आज मानमध्ये पहिल्यांदा कुस्ती लागलेली आहे. अशक्य ते शक्य करून दाखवलेलं आहे मान ग्रामस्थाने. हे कौतुक, हे कसब मान ग्रामस्थांचा आहे. तुखा म्हणे जातीचे पाहिजे, वेड्या गबाड्याचे काम नव्हे. धन्यवाद अशी सर. कुस्ती, असं मैदान, असं प्रेक्षक. पांडुरंगभाऊ राक्षे, दिलीप सेठ बर्ने, मान महाराष्ट्र केसरी आणि पांडुरंगभाऊ ओझरकर यांनी पुरस्कृत केलेली ही कुस्ती आहे. आज स्त्रिया परदेशी गदेची मानकरे संदेश सुरेश साठे 3000, हरिभाऊ वागुलकर 2000, रामदास बिलारे 2500 रुपये. महान महाराष्ट्र केसरी दिलीप नाना भरणे यांचे बंधू सुनील अण्णा भरणे यांचे 1000 रुपये स्त्रियासाठी. स्त्रिया आखाड्यात या गावचं नाव खऱ्या अर्थानं उज्ज्वल करणारी एक रणरागीण वागीण श्रेया परदेशी. आखाड्यात श्रेया. मागे सांगितलं चूल आणि मूल आता राहिलं नाही. मुलांच्या तुलनेत मुली कमी नाहीत. मुली दंड ठोकायला लागलेल्या आहेत. मुली पैलवान झालेल्या आहेत. या गावची रणरागीण वागीण श्रेया परदेशीचा सन्मानित होणार आहे. गणेश परदेशी यांची कन्या. मुलालाही पैलवान केलं आणि मुलीलाही पैलवान केलं. कुस्ती करा, तुल्यबळ लढत. 1 नंबरची कुस्ती. 1 नंबरला 2 कुस्त्या होत्या आज याच मैदानावरती. प्रकाश बनकर, पृथ्वीराज पाटील, सिकंदर शेख आणि हर्षल सदगीर असा महामुकाबला. ग्रामदैवत काळ भैरवनाथ महाराजांचा उत्सव, खऱ्या अर्थानं 2025चा उत्सव सर्वांच्या मनात राहणार. तगडी कुस्ती चालू आहे. सिकंदर शेख पैलवानने कब्जा घेतलेला आहे. एकलंगी बसवलेली आहे. असं मैदान, असं प्रेक्षक,
आणि असे पाहुणे एक वेळ सर्वांनी पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचा आराध्य दैवत बजरंगबलीचा मोठ्याने जयघोष करायचा आहे. हात वरती करून हात वरती करा. बोल बजरंगबली की जय. बोल बजरंगबली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर. महादेव. वाह वाह वाह. धन्यवाद सर. मगाशी बदामाचा उल्लेख केला आपण. या मान गावाने ज्या वेळेस पुणे जिल्हा निवड चाचणी केसरी कुस्ती स्पर्धा घेतली होती त्यावेळेस पुणे जिल्ह्याचं संपूर्ण बक्षिसाचं स्वरूप बदललं. त्या ठिकाणी प्रत्येक पैलवानाला 1 किलो बदाम, 1 किलो तूप, ट्रॅकसूट, प्रमाणपत्र, ट्रॉफ्या, आयुष्यातले सगळ्यात मोठं बक्षीस जर कोणी पैलवानांना दिलं असेल ते मान गावाने दिलं आणि त्याचं सर्व श्रेय या ठिकाणी आदरणीय मान महाराष्ट्र केसरी पैलवान दिलीप नाना भरणे, पांडाभाऊ ओझरकर आणि समस्त ग्रामस्थ मान यांना जातं. कारण तिथून पुढं कुस्तीमध्ये बक्षीस देण्याचा पायंडा आला. श्रेया परदेशीसाठी सभापती पांडुरंगभाऊ ओझरकर यांचे 1,500 रुपये, रवी बोडके यांचे 500 रुपये, रामभाऊ गवार यांचे 1,000 रुपये आणि हो घुटना निलेश भोयर यांचे 1,000 श्रेयासाठी. शबास. घुटना डावाची पकड आणि खालून हर्षल निघतोय. सिकंदर. वाहेगुरु 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 वाहेगुरु. करा की टाळ्या टाळ्या करा. कब्जा मिळवण्यासाठी हो आणि पुन्हा एक चाक. हुकमी डाव सिकंदर शेखचा. भले 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 भले. ओ ओ ओ. करा की टाळ्या. दिलीप नाना तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले. याच साठी केला होता टास. याच साठी. आबा पारखे यांच्याकडून 500 रुपये श्रेयासाठी. श्रेया पुढे. प्रेक्षकांना विनंती आपण बसून घ्या. विनंती विनंती. शब्द सज्जनांना कळतो. व्यासपीठावरून कुस्ती दिसत नाही. एकच्या सिकंदर पैलवानांचं हुकमी अस्त्र आहे परंतु हर्षवर्धन सदगिरे तितकेच कुस्तीतील तंत्रशुद्ध पैलवान आहेत. हे पहा नाना, मी गेले 14 वर्ष झालं मैदानाला येतो. पहिल्यांदा तुम्हीच बोलवलं, मला मान तुम्ही दाखवलं, पण 14 वर्षाच्या इतिहासात एवढं पब्लिक कधीच थांबलं नव्हतं. कधीच थांबलं नव्हतं. वस्तुस्थिती कधी झाकत नाही. सर कुस्ती तशी आहे ना. हा, ही कुस्ती असल माल आणलाय. असं अनेकांनी प्रयत्न केला. नाही दिलीप नानांनी काय केलं. निस्ती गर्दी नाही. निस्ती गर्दी नाही. प्रत्येक जण दर्दी आहे. दर्दी म्हणून 6 तास झालं कोणी जागा सोडलेली नाही. कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे. त्याबद्दल आमचे गाववाले या ठिकाणी उपस्थित आहेत. डिव्हिजन नाना भोसले यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद डिव्हिजन नाना. खऱ्या अर्थानं दिलीप नानांच्या पाठीशी सावलीसारखे कायमस्वरूपी उभा असणारे डिव्हिजन नाना भोसले, गाव त्यांचं अकलूज जवळ. बिभीषण नाना पैलवान हात या. बिभीषण भोसले का? हो 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 या. हाय का जोड? जोड आहे का सर? 1996 सालचा दोस्ताना आहे. वा. ते प्रबोधिनीच होते. खरं वाटेल का कुणाला?
हा बिभीषणराव विषय लिहिला आता. प्रेक्षकांचंही अभिवादन आहे. या कुस्तीची पांडव एवढी ॲडव्हर्टाईज झालेली आहे त्यामुळं पब्लिक कोणी गेलेलं नाही आहे. प्रत्येकजण कुस्तीचा दर्दी आहे. मुंडव्यामध्ये एक मिनिट दिलीप नाना बर्ने आणि सुनील अण्णा बर्ने त्याचबरोबर बिभीषण नाना भोसले बैलगाडा संघटना पुणे जिल्हा यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 500 रुपये आणि माझे सहकारी आंतरराष्ट्रीय पंच संदीप वांजळे सर यांच्यासाठी 500 रुपये आलेले आहेत. वांजळे सरांना ही पोच करा. एकत्रित धरून होतं सर. हां कुस्ती मधी करा. पुन्हा कुस्तीला सुरुवात होते. समोरासमोर दोन्ही पैलवान अतिशय चांगले. हे पहा तालमीत गेल्यानंतर नाना पांडाभाऊ दौलता हरिनाम भोसले यांच्याकडूनही माझ्यासाठी उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद. हे पहा आमले सर हर्षद सदगीर पैलवान आजच बाणेर केसरी होण्याचा बहुमान मिळवलेला आहे. शरद पवार उपस्थित आहेत. आज शरद पवार पैलवान यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा. शिट्ट्या मारू नका, टाळ्या फक्त वाजवा. शाबास. दोघांसाठी टाळ्या. दोन्ही अतिशय चांगली पैलवान आहेत. कुस्ती करा. कुस्तीला सुरुवात. शाबास. आणि कुस्ती चालू झाली समोरासमोर. आजच हर्षद सदगीर पैलवान बाणेर केसरी होण्याचा बहुमान मिळवलेला आहे. आणि शरद पवार त्याचे कुस्ती कोच इथं उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे. सर आज 1 मे महाराष्ट्र दिन वाढदिवस आणि आज त्यांचा मगाशी सांगितलं वाढदिवस आहे. जीवना वर्षात 365 दिवस असतात पण एक दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये जन्मदिवस हा फार महत्त्वाचा असतो. आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे. तमाम पैलवान वाजतात. सर्वांच्या वतीने शरद पवार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि उद्या 2 मे महान महाराष्ट्र केसरी दिलीप नाना बर्ने यांचा वाढदिवस. हो हो हो. अरे बाप रे. शाबास. करा टाळ्या. हप्ते आणि खालून टेप मारण्याचा प्रयत्न हर्षवर्धनचा. तगडी कुस्ती. जबरदस्त मैदान. तुफानी कुस्ती. महामुकाबला चालू आहे. हर्षद सदगीर
विरुद्ध सिकंदर शेख, रोहिदास अप्पा अमले, पंचायत पांडुरंग भाऊ काणेकर पंचायत आणि आखाड्यावरती महान महाराष्ट्र केसरी दिलीप नाना भरणे आणि मुंबई कामगार केसरी पैलवान चैतन राक्षे. खऱ्या अर्थानं हजारो वर्षापूर्वीपासून ही कुस्तीची परंपरा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली आहे. हजारो वर्षापूर्वी आपले पूर्वज फक्त आणि फक्त शेती व्यवसाय करायचे. शेतकऱ्याच्या मनाला कुठेतरी आराम मिळावा, सगळे सोयरे पाहुणे रावळे एकत्र यावे म्हणून गावोगावी ग्रामदैवताच्या यात्रा चालू केल्या. ग्रामदैवताची यात्रा करत असताना देवाचं लग्न असेल, देवाचा छबिना असेल, कीर्तनाचा कार्यक्रम असेल, भारुडाचा कार्यक्रम असेल, तमाशाचा कार्यक्रम असेल, ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम, पण यात्रेची सांगता ही कुस्ती मैदानात होत असते. राष्ट्रीय संत आणि दृष्टीय संत रामदास स्वामींनी गाव तिथं हनुमान मंदिर उभा केली, गाव तिथं तालमी उभा केल्या. पाट्या 4 वाजल्यापासून तरुण पोरं गावातली तालमी जाऊ लागली, घाम गाळू लागली, शरीर बलदंड झाली, तरुण पोरं सशक्त झाली. सशक्ताने समाजाचं संवर्धन आणि संरक्षण केले हा एक इतिहास आहे. पेशवाई खालसा झाली. ओ ओ ओ ओ अरे बाप रे, वाहेगुरु 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 वाहेगुरु. ओ भारत माता की, भारत माता की. याला म्हणायचं कुस्ती आणि अशी असती कुस्ती. ओ शबास, याच साठी केला होता टास, याच साठी. खाली बसा. हो हो हो. आणि कुस्ती बाहेर गेलेली आहे. पंच सतर्क आहेत, पंच निर्णय घेणार आहेत. बाहेरनं कोणी बोलू नका. टाळ्या फक्त करा, टाळ्या करा फक्त. हा सोपं नाही एवढी कुस्ती करणं. बस शाबास 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 शाबास. वाहेगुरु 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 वाहेगुरु. शाबास शाबास शाबास. अन्न पाणी आहे का हो? हाय हाय. पुन्हा समोरासमोर कुस्ती. मल्हार आखाड्यावरती मानाची चांदीची गदा घेऊन आलेला आहे. राजवीर हा ज्या पोझिशन मध्ये कुस्ती बाहेर जाईल त्याच पोझिशन मध्ये कुस्ती आत घेतली जाईल असा कमिटीने निर्णय दिलेला आहे. पंचाला आणि पैलवानाला सांगा. आमले सर. पुन्हा समोरासमोर कुस्ती. शाबास. तगडी कुस्ती. जबरदस्त मैदान. याच साठी केला होता टास, याच साठी.
महाराष्ट्रात हर्षल सदगीर आणि सिकंदर शेख या दोन्ही नावाला फार मोठी लोकप्रियता आहे, फार मोठी क्रेज आहे दोन्ही नावाला. आणि यूट्यूब चॅनल ज्ञानेश्वर अस्वले 5000 लोक घर बसल्या नाना कुस्ती पाहतायत. 5000 लोक. वाह. मानचं मैदान खऱ्या अर्थानं 92 देशात पोचवलं सोशल मीडिया ज्ञानेश्वर अस्वलेनी. 5000 माय माऊल्या आज घर बसल्या कुस्त्या पाहतायत. शाबास. कुस्ती करा. रात्रीचे 11:15 वाजून गेलेले आहेत. डोक्याला डोकं लागलेलं आहे, डोक्यातले विचार चालू आहेत. हो, कुस्ती सुटणार नाही, सोडवली जाणार नाही. शाबास शाबास. कुस्ती करा. खरोखर मानचा कोणी इतिहास लिहायला घेतला. मानच्या इतिहासामध्ये 2025चं मैदान आणि 2025च्या मैदान मधली पैलवान सिकंदर शेख आणि हर्षल सदगीर ही कुस्ती त्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत जिदारी ही पैलवानकडे असते. जिद्द आणि जिदारीच्या जोरावर खऱ्या अर्थानं कुस्ती होत असते. शाबास शाबास. तगडी कुस्ती. हर्षवर्धन सदगीर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन काका पवार गोविंद तात्या पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तर सिकंदर शेख शाहू विजय गंगावे सलीम कोल्हापूर विश्वासदादा हरगुले यांचा पट्टा आहे. अशी कुस्ती लागलेली. शाबास. दिलाने धाडसाने दोन्ही पोरं लढतायत. लढण्याची आईट आणि ढग बघा. टीचवर छती असते पण सुपा एवढं काळीज असावं लागतं. कष्ट आहे कष्ट. गरिबाघरची पोरं आहेत. हर्षल सदगीर एका शिक्षकाचा मुलगा आहे. कोंबाळणी नावाचं गाव अकोला तालुक्यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. तर सिकंदर शेख सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पैलवान आहे. पैलवान कुठला, कुठल्या गावचा, कुठल्या तालमीत, त्याचे वस्ताद कोण, खऱ्या अर्थानं सर्वसामान्यापर्यंत पैलवानाच्या कथाने व्यथा गेल्या पाहिजेत. आज जगजेता गामा. जरा शांतता राखा. गामा जगजेता झाला पण उंचीत भरत नाही म्हणून गामाला भाग घेऊ दिला जात नव्हता. आज एक पैलवान दुसऱ्या पैलवानला तालमीत म्हणतो काय गामाला गुण गेला काय, मला काम सांगतोय. मग गामा केवढा मोठा पैलवान असेल, गामाचं चरित्र सांगतोय. उंचीत भरत नाही म्हणून गामाला भाग घेऊ दिला जात नव्हता. गामाच्या वस्तादनं जाहीर केलं माझ्या पट्ट्यापुढं कोण 10 मिनिटं टिकला तरी $10,000. पहिल्या दिवशी 10 लढले, 10च्या 10 ठोकून काढले. दुसऱ्या दिवशी 12 लढले, 12च्या 12 लोळागोळा केले आणि जनतेत आवाज उठला भारताच्या गामाला भाग घेऊ दिलाच पाहिजे. भारताच्या गामाने भाग घेतला. गामा जगत जेता झाला. पण जिस्कोच्या मनाला ती गोष्ट लागली. पुन्हा तयारी करून भारतात आला आणि पतियाळाला कुस्ती लागली. पुन्हा हे 42 सेकंदात आकडे लावून आसमान दाखवलं गामाने. भारताची फाळणी झाली. गामा पाकिस्तानात राहायला गेले. गामा जातीने मुस्लिम होते पण धर्मनिरपेक्ष होते. गामा कृष्ण भक्त होते. गामा पाकिस्तानमध्ये एक जाती दंगल उसळली होती. हिंदूला बाहेर काढा म्हणत होते. गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिले आणि सांगितलं माझ्या देहाची खांडोळे करा नंतर हिंदूकडे जावा. जमाव शांत झाला, निघून गेला. भारताची फाळणी झाल्यानंतर गामा पाकिस्तानामध्ये राहायला गेले. या भूतलावरती कुणाचा हात धरायची ताकद नव्हती गामा पैलवानचा. त्या हातानं म्हातारपणी अंगावर बसलेली माशी मारता येणं गेली. कुस्तीच्या कथाने व्यथा फार वाईट आहेत. गामाला म्हातारपणी कुणी मदत केली? ना भारत सरकारने ना पाकिस्तान सरकारने. पैलवान जिस्कोने मदत केली. सांगण्याचं तात्पर्य आणि उद्देश एवढाच, कुस्ती म्हणजे काही जन्माला जन्मीचं वैर नाही. कुस्ती खेळ आहे आणि ते खिलाडूतीने सगळं स्वीकारायचं असतं. दुस्ती दुस्ती असते, कुस्ती कुस्ती असते. कुस्ती दुस्ती नाही हो. आणि
पटाला लागल्याबरोबर समोरून खेमी पकडलेले हर्षल सदगीरने बाहेरनं कोणी बोलू नका विनंती, शांतता तेवढी राखा, डोळं आणि कान उघडं राहू द्या. नवविधा भक्तीतील पहिली भक्ती श्रवण भक्ती. ऐका, ऐकलं तर कळेल. बोलण्यासाठी एक तोंड दिलेलं आहे, मिटण्यासाठी 2 ओठ आहेत. पाहण्यासाठी 2 डोळे आहेत, मिटण्यासाठी 4 पापणे आहेत. ऐकण्यासाठी 2 कान दिलेले आहेत, मिटाय काय दिलं नाही. म्हणून ऐका, ऐकलं तर कळेल, चावलं तर गिळेल. हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागलेले आहेत आणि कान आमच्या बोलण्याकडं. आमचं बोलणं काय फुकट जाऊनी. हा करमणुकीचा कार्यक्रम नाही, हा घराघरात राबवण्याचा कार्यक्रम आहे. काळाची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं मान ग्रामस्थांचं जेवढं कौतुक करल तेवढं थोडं आहे. 14 वर्षाच्या इतिहासामध्ये मी गेले 14 वर्ष झालं या मैदानाला येतोय. 14 वर्षाच्या इतिहासात खऱ्या अर्थानं आज सर्वात मोठं मैदान संपन्न झालं. 2 महाराष्ट्र केसरी शेवट लढले या मैदानावरती. कुस्ती करा पैलवान. आणि या वर्षी माती अतिशय चांगली मिळालेली आहे. गेल्या वर्षी जरा मातीत मोठं खडं होतं, हा, जेणेकरून कुठल्या पैलवाला इजा होऊ नये, पैलवान जखमी होऊ नये. काल अक्षय तृतीया झाली. एक 20 दिवस कुस्त्याचा सीझन राहिलाय, 20 ते 25 दिवस उन्हाळ्याचा कुस्त्याचा सीझन संपतोय. मैदानी कुस्तीशिवाय पैलवानला इन्कमचं साधन काय नाही. कुस्ती करा. शबास शबास. अतिशय जबरदस्त मैदान, प्रेक्षकांनी खचाखच गच्च भरलेलं मैदान. याचसाठी अट्टहास केला होता, याचसाठी. कोणी कमी नाही कुणाला. बस दंड ठोकून कुस्ती चालू होती. माझ्या भाऊत किती ताकद आहे दंड मारून दाखवलं जातं. हातात आणि पायात तेवढीच ताकद असावी लागते. डाव्या हातात जेवढी ताकद आहे, डाव्या पायात जेवढी ताकद आहे तेवढी उजव्या पायात नसते. उजव्या पायात असते तेवढी डाव्या पायात नसते. म्हणून पैलवान पवित्रा बदलून कुस्ती कधी करत नाही. पवित्रा बदलला की लडबडल्यासारखं होतं. डाव्या हाताने लेखणी चालत असेल तर उजव्या हाताने तेवढी सुबक लेखणी चालत नाही. कारण दोन्ही हातात सारखी ताकद नसते, दोन्ही पायात सारखी ताकद नसते. कुस्ती हा फायटिंगचा खेळ आहे, पण कुस्ती खेळामध्ये इंजुरीचं प्रमाण फार वाढलेलं आहे, दुखापतीचं. जुन्या काळात एवढी इंजुरी नव्हती. अनेक तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला. इंजुरी का पैलवानला एवढी वाढली, इंजुरी का होते. डॉक्टरच्या सांगण्याचा उद्देश एवढाच आला की ओरिजिनल सकस आहार तेवढा मिळत नाही, रासायनिक केमिकल युक्त सगळा आहार आहे. जुन्या काळात जो ओरिजिनल खुराक मिळाला, गावरान कोंबड्याचं मटण, गावरान बोकडाचं मटण, गावरान देशी गायचं तूप, देशी केळं. पांडाभाऊ आता ते खुराक राहिलं नाही, सगळं हायब्रिड आलंय, हायब्रिड. म्हणून मसल्स तेवढी ताकद नाही त्याच्यामध्ये, त्यामुळं इंजुरीचं प्रमाण जास्त झालेलं आहे. कुस्ती करा पैलवान. तगडी कुस्ती आहे, जबरदस्त मैदान. स्वतः करावं लागतं. तो बैठक मार माझं पट मोठं होतील होणार नाही, तो रनिंग कर माझा दम वाढेल होणार नाही, तो रशी चढ माझ्या दंडात ताकद येईल होणार नाही. स्वतः. हजारातनं पैलवान उठावदार दिसतोय, कारण पैलवानकडे ते सौंदर्य असतं. सौंदर्य अनेक जणांकडे असतं, पण इतरांचं सौंदर्य हे ब्राह्मणी सौंदर्य आलं. पैलवानाचं सौंदर्य हे मर्दुमकी सौंदर्य आलं. महाराष्ट्राच्या कुस्तीला मिळालेलं एक वरदान म्हणजे रुस्तुमेंद हरिश्चंद्र बिराजदार मामा. खरोखर फार मोठा इतिहास बिराजदार मामांचा. रामलिंग मुदगड नावाचं गाव लातूर जिल्ह्यात. रामलिंग मुदगड वरून कोल्हापूरच्या गंगावेस तालमीमध्ये रुजू झाले. 1964 आणि 1965 झालेली या महाराष्ट्राचा पहिला डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर वस्ताद होते. त्यांना उत्तरोत्तर प्रगती वाढत गेली.
एक चपळ पोरग वाढायला लागला आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. 29 नोव्हेंबर 1969 ला महाराष्ट्र केसरी झाले. 1972 ला रुस्तम हिंद झाले. 1971 ला राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता होण्याचा बहुमान मिळवला बनारसला. अशाच परिस्थितीमध्ये एक दिल्लीचा वादळी पैलवान महाराष्ट्रामध्ये आला होता. महाबली सतपाल नावाचा. कुणाची जोड आहे कळना, कुणाला 5 मिनिटाच्या पुढे सोडना, पण सलामी दिली हरिचंद्र बिराजदार मामाने. 11 जानेवारी 1977. हरी रे हरी घे भरारी प्रेक्षकातून आवाज यायचा. आणि 11 जानेवारी 1977 ला हरिचंद्र बिराजदार मामाने ते दिल्लीचं वादळ, दिल्लीचं तुफान खऱ्या अर्थानं शमवलं नाही तर थोपवलं. पुन्हा पुण्याच्या गोकुळ वस्ताद तालमीचा कार्यभार हातामध्ये घेतला. पंढरीनाथ अण्णा पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालीम चालू केली. गोकुळ वस्ताद तालीम अनेक पैलवान घडवले. गोकुळ वस्ताद तालमीमध्ये पैलवान काका पवार, राहुल आवारी, त्याचबरोबर छोटा रावसाहेब मगर, तानाजी बनकर, चंद्राज बापू निमगिरे, राहुल काळभोर, दत्ता गायकवाड, दिलीप नाना बर्नी, त्याचबरोबर रवींद्र पाटील, भरत मेकाले, कितीतरी पैलवानची नावं घेता येतील. शेकडो पदकं खोऱ्याने वडणारी तालीम म्हणजे गोकुळ वस्ताद तालीम. मागं बोलू नका, माझी विनंती आहे, विनंती, हात जोडून शांतता राखा. शेकडो पदकं खोऱ्याने वडणारी तालीम गोकुळ वस्ताद तालीम. दिवस निघून जातात, आठवणी मनात राहतात. आज मामा आपल्यामध्ये नाहीत, पण या लाल मातीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मामाचं नाव अमर आहे. महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, महाराष्ट्र केसरी विकी बनकर, 6 महाराष्ट्र केसरी घडवले, 9 उपमहाराष्ट्र केसरी घडवले हरिचंद्र बिराजदार मामाने. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनेक पैलवान घडवले. फार मोठा इतिहास या पुण्याच्या कुस्तीचा. राजेश्री शाहूराजांनी कोल्हापूरला कुस्ती पंढरी बनवलं. इंग्रज सरकारला कणाहीन माणसं पाहिजे होते, पण ताटकण्याची माणसं निर्माण केली राजेश्री शाहूराजांनी. 1912 ला खासबाग मैदान बांधलं. मोतीबाग तालमीची स्थापना केली पहिली, पण त्या अगोदर 2 पावलं पुढं होतं. हो 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 कुस्ती मध्ये घ्या, सावध बसा. कड्याला बसणारे खरंच सावध बसा. सोपं नाही हे, चेष्टेचा भाग नाही. रामभाऊ गवारे यांच्याकडून रोहिदास आंबले हात वरती करा, 2000 बक्षीस. त्याचबरोबर सुनील अण्णा भरणे, महान महाराष्ट्र केसरी दिलीप नानांचे मोठे बंधू यांच्याकडून 1000 रुपये. पंच होणं काही सोपं नसतं. पैलवानाला जेवढं धाडीस असतं तेवढं पंचालाही असावं लागतं. पंचाचं काम सोपं नाही. हा, बघितलंय आपण डोळ्याने सगळ्यांनी, बोलाय काय नको. पंचाचं काम लय अवघड आहे. 2017चं बी अधिवेशन बघितलं आणि चालू वर्षीचं अधिवेशन बघितलं आपण. हा, पंच हा परमेश्वर मानला जातो. न्यायदान, न्याय देवता आंधळी असते म्हणून डोळ्याला काळी पट्टी बांधलेली आहे. न्याय देवतेला आणि मनोदेवतेला साक्ष ठेवून निर्णय द्यायचा असतो. कुस्तीत आपला फरक काही नसतो. दोन्ही पैलवान हे पंचाचे असतात. पंच हा परमेश्वरा समान मानला जातो. कुस्ती करा. नंबर 1 ची कुस्ती. अकरा वाजून गेलेले. 6 तास झालं मैदान चालू आहे. 6 तास. अन्य दुसरा कुठला कार्यक्रम असतात 7 तास. हो 7 तास झाले. 7 तास झालेले.
मैदान चालू आहे. हो, सगळ्या गोष्टी विसरून गेलेले आहेत. कुस्ती करा. या कुस्तीची फार मोठी आतुरता गेले 15 दिवस झालं या पुणे जिल्ह्याला मुळशी तालुक्याला लागलेली आहे. सोशल मीडिया, इलेक्ट्रिक मीडिया, त्या ज्ञानेश्वर अस्वलेनी फार मोठी जाहिरात या मैदानची केलेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. शबास, कुस्ती करा. शबास, तगडी कुस्ती, जबरदस्त मैदान, खाच गच्च भरलेलं मैदान. या मैदान मधली शेवटची कुस्ती आहे. कुठूनही बसून कुस्ती बघता यावी अशा प्रकारे मैदानची रचना आहे. प्रेक्षकांसाठी गॅलरी आहे. महाराष्ट्रात अनेक टॉप लेवलचे मैदान होतात, पण या मानच्या मैदानचा उल्लेख खऱ्या अर्थानं या ठिकाणी केला जातोय. रामभाऊ गवारे यांच्या मनाला आनंद वाटून रामभाऊ गवारे यांनी माझ्या वाणीचं कौतुक करून मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मेरा आवाज मेरी पहचान आहे. माझा आवाज हीच माझी खरी ओळख आहे. आवाज ही निसर्गाची देणगी असते. कुणी कुणाचा आवाज 5 मिनिटासाठी फक्त काढू शकतं. अमिताभ बच्चन हे हिरो आपल्याला माहीत आहेत. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर गेले होते, मला नोकरी द्या, मी ॲडव्हर्टाईज करतो जाहिरात म्हणून. त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांना रिजेक्ट केला. आवाज तुमचा फटका आहे, कभी कभी भी ऐसा होता है, हा फटका आवाज. पण त्यांच्या आवाजामध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी करिअर केलं. आज अख्खं जग त्यांच्या आवाजाची कॉपी करतंय. जीवनात येऊन स्वतःला घडवायचं असेल तर चंदनाप्रमाणे झिजलं पाहिजे, तर माणूस खऱ्या अर्थानं जीवनात सक्सेस होत असतो. आमच्या कुस्ती निवेदन क्षेत्रातल्या कथा आणि व्यथा जर तुम्हाला सांगा गेल्या तर फार अवघड आहेत. 5-5, 6-7 तास कंटिन्यू बोलावं लागतं. रोज 300-400 किलोमीटरचा प्रवास आहे. गुरुवर्य शंकरांना पुजारी यांच्या माध्यमातून 2007-8 या कालखंडानंतर मी कुस्ती कॉमेंट्रीला सुरुवात केली. अर्धा तास होऊन गेलेला आहे कुस्तीला. कुस्ती तगडी चालू आहे. माणूस सजासजी आणि थोड्या दिवसात कुस्ती क्षेत्रात कुठलंही असो काम, वस्ताद असो, पैलवान असो, निवेदक असो, पंच असो, सजासजी लवकर परिपक्व कोण होत नाही. त्यासाठी वेळच घालवावी लागते. सजासजी कुणालाही काही कुस्तीत मिळत नाही. सर बोला. लाईव्ह कुस्ती लोक पाहत आहेत. हो, त्या ठिकाणाहून आत्ताच दिलीप भरणेंना फोन आला, हा, कुस्ती सोडू नका. आम्ही प्रचंड आशावादी आहोत या कुस्तीच्या निकालासाठी. वाह, टाळ्या करा. संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षा लागलेली 5000 लोक लाईव्ह पाहतायत आणि ज्यांनी फोन केला ते महाराष्ट्र केसरी आहेत. वा 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 वा. दत्ता भाऊ का? नाही, फोन केला महाराष्ट्र केसरींनी. यस. स्वतः म्हणले की प्रचंड आशावादी आहे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र ही कुस्ती पाहतोय. 11 वाजले तरी मानचं कुस्ती मैदान लाईव्ह अस्वलेंच्या माध्यमातून संपूर्ण जग पाहतंय. हो, आणि जेवढं आमचं कष्ट आहे ना तेवढंच त्या ज्ञानेश्वर अस्वलेचा. हात तरी वरती करा. पाठीमागच्या 4 दिवसापूर्वी रात्री 11 वाजता गाडीचा ॲक्सिडेंट झाला इंदापूर जवळ. मला फोन केला, मी 20 मिनिटात तिथं पोहोचलो. डिवायडर दिसला नाही, डायरेक्ट जाऊन धडकलं. इन्स्टाला व्हिडिओ टाकला आम्ही तयार करून. म्हणलं आता सगळ्या जगाचं टाकताय, तुमचं बी टाका काहीतरी. म्हणून कायमस्वरूपी सांगत असतो, पिक्चरचा हिरो सगळ्याला दिसतो पण डायरेक्टर कोणाला दिसत नाही. फार मोठं कष्ट आहे. पैसे मिळत राहतात पण त्याच्या पाठीमागे त्रासही तेवढाच सोसावा लागतो. शबास. तगडी कुस्ती. दोघांची मशिनरी तापलेली आहे. जबरदस्त मैदान. कुस्ती करा. कुस्ती हाच ध्यास. कुस्ती हा श्वास. कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. याच नेनं
लाखो रुपयाची उधळण कुस्तीवरती होते. कुस्तीला जर सोशल मीडिया आणली तर कुस्तीची क्रेज वाढल. हे गणित संदीप वाजळे सर महाराष्ट्रात पहिल्यांदा कोणी लावलं असेल तर ते गणेश मानगुडे सरांनी. खऱ्या अर्थानं कुस्ती सोशल मीडियाचा जनक म्हणून त्या गणेश मानगुडे सरांकडे पाहिलं जातं. त्यांच्या माध्यमातून कुस्तीचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्राच्या चालू झाला. पहिल्यांदा ते फेसबुक वरती लिहित होते. भोसरी मुक्कामी महेश दादा लांडगे यांनी ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी घेतली बरोबर त्यावेळेस परिषदेच्या वतीने गणेश मानगुडे यांना कोऑर्डिनेट करायला मी होतो. हो. त्यांना लॅपटॉप कॅम्प्युटर त्यांची बसायची जागा सर्व स्टेज खाली दिली आणि प्रत्येक गटाचं वृत्तांकन कसं करायचं किंवा कोणता गट कधी पण सातत्य ठेवलं की माणूस प्रगतीत जातो. बरोबर. गणेश मानगुडे यांनी त्यांच्या स्वकर्तृत्वावरती मल्लविद्येचा प्रचार इतका चांगला केला की कुस्ती घराघरात पोहोचली. बरोबर. महाराष्ट्राची कुस्ती साता समुद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम गणेश मानगुडे सरांच्या माध्यमातून झालं. या कुस्तीवरती नवनाथ पारके व सूरज तानाजीभाऊ पारके यांचे 12,000 रुपये आलेले आहेत. वाह. जसा वेळ वाढल तसा इनाम वाढत चाललेला आहे. वाह. करा टाळ्या. शबास शबास. पैलवानांचा दम छाटला की ते तासोन तास खेळतात. इतिहासामध्ये 2च कुस्त्या अशा आहेत की 2 तासाच्या वरती आपल्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत. मारुती भाऊ माने, विष्णुपंत सावर्डे, राजाभाऊ मोहोळ आणि बाबा बानेकर. हो. हे 4च मल्ल आहेत की 2 तासाच्या वर कंटिन्यू त्यांनी कुस्त्या केलेल्या आहेत. बस. स्टेडियमला 6/3/1965 शाहूराजेने बांधलेलं शाहू खासबाग मैदान कोल्हापूरचं जगात आदित्य असं शाहू खासबाग मैदान. पंडित गवारे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 1,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. खासबाग मैदान अपुरं पडलं होतं. 6/3/1965 हिंद केसरी मारुती माने आणि मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे अशी कुस्ती झाली होती. एक ईर्षीची आणि तुळशीची कुस्ती. काळ फार जुना. कारण दोन्ही पैलवान सांगली जिल्ह्याचे. सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा 45 किलोमीटरचं अंतर. सांगली शहर आणि कोल्हापूर. रेल्वेवर बसून लोक आली होती कुस्ती पाहायला. आणि माझ्या समोर झालेली कुस्ती. पहिला त्रिमूर्ती केसरी कोण होणार अकलूजला 1999 साली पैलवान गोविंद पवार आणि युवराज रुपनवर. ना तुम्ही त्या कुस्तीला चाल. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांच्या हस्ते अकलूजला कुस्ती लावली होती. 1.25 तास कुस्ती झाली. 1 सेकंद न थांबता. गोविंद पवार पैलवानचं वजन 85-86 किलो आणि 110 किलो वजन 76 किलो आणि युवराज रुपनवर पैलवानचं वजन 105-110 किलो इतका फरक होता. एक आग आणि एक वाघ अशी कुस्ती. आम्ही फार लहान होतो ना 4थीला शाळेत होतो. ती कुस्ती मी स्वतः पाहिलेली. शबास. 1.25 तासानंतर कुस्ती लावली मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी आणि मुंबईला पोहोचले. तिथून वायरलेस केला विजयसिंह मोहिते पाटील दादांना. कुस्तीचा निर्णय काय झाला. विलासराव देशमुख साहेबांना आतुरता होती कारण गोविंद पवार हे लातूरचे. मान लातूर जिल्ह्याला जाणार का सोलापूर जिल्ह्यात राहणार. आणि त्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील दादांनी सांगितलं कुस्ती चालू आहे कुस्ती सोडवा म्हणून सांगितलं. 1.25 तासांनी कुस्ती सोडवली. फार मोठी तुफानी कुस्ती गाजली होती. सर बोला. 45 मिनिटं कंटिन्यू कुस्ती न थकता झालेली आहे. बरोबर. महाराष्ट्रातले दोन्हीही महाराष्ट्र केसरी आहेत. हो. आणि प्रत्येक मैदानाला विजयश्री खेचून आणणारे पैलवान आहेत. बरोबर. ग्रामस्थांनाही विनंती आहे, संयोजन कमिटीला विनंती आहे, पांडा भाऊ, दिलीप नाना, सुनील भाऊ, शेलार साहेब आपण योग्य तो निर्णय घ्यावा कारण 11:15 वाजलेले आहेत. ग्रामस्थ जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य करावा लागेल. हा
कुस्ती करा पैलवान. लोकांच्या मनाने होत्या. कुस्ती करा पैलवान. अतिशय तगडी कुस्ती. महान महाराष्ट्र केसरी पैलवान दिलीप नाना वर्णे आणि वस्ताद आबू माजिरे यांचा उद्या 2 मे 2025 दोघांचा वाढदिवस आहे. फोन यायला लागले बघा, त्यात लोक पब्लिक सोडायचीच नाही म्हणतात. शेवटी पब्लिक जनता जनार्दन सर्वोच्च न्यायालय असतं. काय करायचं पब्लिकनीच सांगा एका सुरात, हा किंवा नाही. ग्रामस्थ एका वाक्यात उत्तर द्या. काय करायचं कुस्तीचं? सोडवायची का? विधानसभेपेक्षा का दरोळ झाला? विक्रम पारकी पैलवान यांच्यातर्फे मला 500 रुपये इनाम आलेला आहे. धन्यवाद. अनेक पैलवानांचं लाईव्हला या ठिकाणी कमेंट सुद्धा येतात आहेत. जर आपण पाहिलं तर आसोले सर आपला अभिनंदन. या ठिकाणी आपण एक चांगली कुस्ती व्यवस्थितरित्या चित्रित करून लाईव्ह या ठिकाणी दाखवतात. ग्रामस्थांचंही कौतुक आहे. कुस्ती सर्वांना दिसल अशा गॅलऱ्या बांधलेल्या आहेत. जसा महाराष्ट्राचा इतिहास आहे तसा पुण्याचाही कुस्तीचा दैत्यमान इतिहास आहे. चंदूबाईवाले शिवरामवाले असे 2 गट आहेत या ठिकाणी. आणि काही घडू शकते. शबास. दरम्यान कुस्ती कडेला गेलेली. दोन्ही पैलवान जिद्दारी आहेत. दोन्ही पैलवान मेहनती आहेत. दोन्ही पैलवान कष्टाळू आहेत. कुस्ती करा. शबास शबास शबास. जनरेटर वाल्यांना वेगळीच चिंता आहे. आमचं कंटिन्यू सुरू आहे. काही काळजी करू नका. बस. पुणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात ज्या गावाची चर्चा झाली ते मानगाव हे एका कुस्तीमुळे महाराष्ट्रात नव्हे तर भारतात प्रसिद्ध झालेलं आहे. हो 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 हो. आलगे ऐका आमले सर. कुस्ती थांबवा. हा हे पहा कमिटीकडून सूचना आलेली 10 मिनिटाचं टायमिंग द्या. बरोबर आहे का? हो 10 मिनिटं टायमिंग. आणि जरा शांतता राखा. फार मोठं सहकार्य प्रेक्षकांनी दिलेलं आहे. मोहोळ सर टाइम लावा. मिनिटं झाली तर ठीक. झाली काय? आमले सर वेळ चालू करा. दुबे सर आप जहां जाते Yes. आप कुस्ती का सब कुछ करते हैं. आणि आप ही बता देना वेळ कुस्ती चालू झाली. 10 मिनिटं वेळ चालू झालेली आहे. हो हे पहा हातात हात द्या आणि कुस्ती करा. शबास. कुस्तीला सुरुवात झालेली. शबास.
एक एक सेकंद भूतकाळात जमा व्हायला लागलेला आहे. वक्त किसी का इंतजार नहीं करता, वक्त किसी का गुलाम भी नहीं होता. वेळेला फार महत्व आहे. अशी कुस्ती. शाबास शाबास. पैलवान आनंदा जाधव माईकशी संपर्क करा. वेळ चालू झालेली. एक एक सेकंद भूतकाळात जमा व्हायला लागलेला आहे. अत्यंत बहुमोलाचे 10 मिनिट आणि त्या 10 मिनिटातला 1.5 मिनिट झालेला आहे. ओके 1.5 मिनिटाचा टायमिंग संपलेला आहे. धन्यवाद पांडवभाऊ. वेळ अधिकारी पण ही पण भूमिका करतो. फक्त कुस्ती होऊ द्या. प्रेक्षक 7 तास आपल्या कुस्तीची वाट पाहत आहेत. कुस्ती करा पैलवान. बस हो. कुस्तीत काहीही घडू शकतं. काही घडू शकतंय. कुस्ती करा. तुल्यबळ पैलवान. शाबास शाबास. 2.5 मिनिटं संपलेले आहेत. 10 मिनिटच. 7.5 मिनिट राहिलेले आहेत. अक्षय दादा गावरे यांचे या कुस्तीला 3000 रुपये इनाम आलेला आहे. पुण्याचं काम आहे. दुसरं कुठं बायानं वाटायचं का? शाबास. ओ ओ कुस्तीची पोझिशन पण सर अशी येते. पंच सोडा पण प्रेक्षकांना आता काय कराल काय कळत नाही. आता काय करायचं राक्षे पैलवान तुम्हीच सांगा. माती टाकण्याचा कार्यक्रम जर विवाजा केला नाना तर त्या ठिकाणी 3 ते 3.5 मिनिटं झालेली आहे. 30 सेकंद माती टाकण्यात गेलेली आहे. एकूण 4 मिनिटं झालेली आहेत आणि प्रत्येक सेकंद मोजतो. वेळ अधिकारी संदीप वांजळे सर. आपल्याकडनं तुम्हाला माहिती आहे की सर 10 मिनिटच कुस्ती करून घ्यायची. त्याच्यानंतर ठरू परत 5, 10, 3, 2 काय द्यायचे ते द्यायचे. एक तगडी कुस्ती ज्या कुस्तीची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता. कारण सिकंदर पैलवानाच्या कुस्त्या सर्व उत्तर भारतीय मल्लांबरोबर होत होत्या. शाहू विजयी गंगावेस तालमीचा मल्ल आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल आंबेगाव काका पवारांचा पट्टा या ठिकाणी लढत आहेत. यांची कुस्ती पुरसंगी मुक्कामी सुद्धा शेवट झाली होती. पण त्या कुस्तीमध्ये वादविवाद झाले होते. महाराष्ट्र केसरी दत्ताभाऊ गायकवाड आहेत. ते एकदा निर्णय दिल्यानंतर निर्णय बदलत नाही. त्यांनी तो निर्णय दिलेला होता.
आणि प्रेक्षक पंच वांजळे सर कॉमेंट्रीला मीच होतो तिथं. या ठिकाणी मीडियावरती कमेंट्स वरती खूपच चर्चा झाली, फोरसुंगीत परंतु कुस्ती झाली फोरसुंगीत. सुदैवाने तीच कुस्ती आज या ठिकाणी आली. प्रकाश बनकर आणि पृथ्वीराज पाटील यांची अत्यंत काटा कुस्ती या मैदानात झाली. महाराष्ट्र केसरी जी फायनलची कुस्ती होती तीच या ठिकाणी झाली. याचंही आपल्याला कौतुक पाहिजे. 3 महाराष्ट्र केसरी, 1 उपमहाराष्ट्र केसरी आणि रुस्तुमे हिंद हो. आपल्या मैदानात खेळत आहेत. शबास शबास. 5.5 मिनिटं झालेले आहेत. 4.5 मिनिटं बाकी आहेत. आपण वेळेचं भान ठेवा. प्रेक्षकांचंही मनपूर्वक अभिनंदन. कुस्ती असा खेळ आहे, हो हो हो. तर खेळाडू असून चालत नाही, तर दर्दी प्रेक्षकही लागतात. आणि नुसते दर्दी प्रेक्षकही असून चालत नाही, तर कसलेले पंच लागतात. कुस्ती खेळाडू, पंच आणि प्रेक्षकांसाठी एकदा आपल्यासाठी टाळ्या वाजवा. तुमच्यामुळं हे कुस्ती मैदान आज जगाच्या नकाशावरती या कुस्तीमुळं कोरलं गेलेलं आहे. एक तगडी कुस्ती महाराष्ट्राने आज अनुभवलेली आहे. उद्या बानेर मुक्कामी सिकंदर पैलवानची कुस्ती आहे, पृथ्वीराज मोहोळची कुस्ती आहे. मुलखेडलाही कुस्ती मैदान आहे, बानेरलाही कुस्ती मैदान आहे. सर्वांना विनंती, आता आपला आखितीनंतर कुस्त्यांचे आखाडे कमी होत जातात. आपल्या भागातील 2च आखाडे जोरात असतात. विनंती आहे आपण त्या ठिकाणी जाऊन कुस्तीची मजा घ्यायची आहे. प्रेक्षक वर्ग म्हणून, सत्पात्री दान करते म्हणून. वाजंत्र्यांना पण रिचार्ज व्हायला लागतं ना हलगीवाले. कुस्तीची 7 मिनिटं झालेली आहेत. नोंद घ्या, शेवटची 3 मिनिटं बाकी आहेत. कुस्ती करा पैलवान. अनेक गटातटात विभागले गेलेली कुस्ती ज्या मामासाहेब मोहोळांनी एकत्र बांधली आणि महाराष्ट्र केसरी ज्याची चर्चा संपूर्ण हिंदुस्थानात केली जाते, अशी एक स्पर्धा, असं एक दैत्यमान यशोगाथा असलेलं महाराष्ट्र केसरीचं वलय निर्माण केलं. प्रत्येक पैलवानाची इच्छा असते आपल्या घरात एखादा तरी महाराष्ट्र केसरी गटात खेळणारा पैलवान असू दे. हा, गावात सकाळ धरून चर्चा होती, ही कुस्ती होईल का नाही होईल. पैलवानाची कुस्ती सातारला आहे, नेलकरंजीला आहे, हर्षवर्धन बानरच्या राष्ट्रीय राज्यस्तरीय स्पर्धेत खेळलेला आहे. पैलवान येतील का नाही येतील, पण गावाला मान देवीचे आशीर्वाद आहे. देवीच्या आशीर्वादामुळं मान, ग्रामस्थांची मान अभिमानाने महाराष्ट्राच्या कुस्तीच्या क्षितिजाच्या पटलावरती या कुस्तीमुळं 1 नंबरला आलेले आहे. चालू सीझनला जरा मान ग्रामस्थांसाठी टाळ्या वाजवा. पहिली कुस्ती मंजित खत्री बरोबर होती, परंतु ती रद्द केली आणि सिकंदर पैलवान आणि हर्षवर्धन सदगीर ही महाराष्ट्रातील 1 नंबरची कुस्ती या ठिकाणी मान ग्रामस्थांनी घेतली. आणि होईल का नाही होईल हे माहीत नाही, परंतु ज्या ह्या 3 मूर्ती आहेत, पांडाभाऊ राक्षे, दिलीप भाऊ भरणे आणि पांडाभाऊ ओझरकर. एकच मिनिट, ही जर कुस्ती निकाली झाली तर विजेत्या पैलवानला दत्ता मामा वाकळे यांच्याकडून 11,000 रुपये. निकाली झाली तर शेवटचा 3 मिनिटं बाकी आहे. 1.5 मिनिटात काही घडू शकतं. रोहिदास आप्पा आमले, पांडाभाऊ खानेकर, चैतन्यजी राक्षे आणि महान महाराष्ट्र केसरी पैलवान दिलीप नाना भरणे. हे शेवटचं कोल्हापूरवरून हलगीवाले आलेले, त्या हलगीवाल्यांसाठी सुनील अण्णा बर्णे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. हलगीवाले बक्षीस घेऊन जावा. कलाकाराची कदर केली जाते. कला प्रत्येक जणाकडे असते, ती कला सादर करता यावं लागते. सादर करण्याचा अनेक जण प्रयत्न करतायत, त्या कलेला वाव मिळावा लागतो, कारण हे कलेचं युग आहे, कलियुग आहे. कला हेच जीवन आहे. शेवटचे 30 सेकंद. पैलवान माती टाकण्यात घालू नका, डाव करण्यात घालवा. अत्यंत बहुमोलाचे 11,000 गेले वा. 30 सेकंद. कसं काय झाले 30 नाही, 15 सेकंद आहे. हो,
चला कुस्ती करा. आणि निर्धारित 10 मिनिटाची वेळ समाप्त झाली. आमले सर, हो, आता ग्रामस्थांचा निर्णय जाहीर करा. ग्रामस्थ जो निर्णय बरोबर घेतील आहे. तो. आणि पंचाच्या निर्णयानुसार हर्षवर्धन आत या, पांडव. सिकंदर पैलवान आत या. आणि हर्षवर्धन आत या 2 मिनिटं आत या. जो प्रेक्षक खेळतो- जागा कोणी सोडू नका. मुळशीचं पब्लिक दर्द आहे याचे सर. निर्णय पंच घेतायत, कोणी जागा सोडू नका. आत या हर्षवर्धन. मरणाची कुस्ती झाली. दोन्ही पैलवानासाठी जोरदार टाळ्या करा. आणि कुस्ती बरोबरी. अतिशय शांततेत वाघुलकर मैदान पार सरांचे दोन्ही पडल्याबद्दल पैलवानांना वाजळे एक-एक सर, हजार. हा. अतिशय शांततेत मैदान पार पडल्याबद्दल